माझ्या लेकरा, श्री स्वामी समर्थ. आजचा हा क्षण तुझ्यासाठी केवळ वेळ नाही, तर तुझ्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात आहे. तू आज हा संदेश ऐकत आहेस कारण तुझ्या अंतर्मनातील ती आर्त हाक माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तू किती रात्री रडून काढले आहेस, किती वेळा तू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आहेस आणि किती वेळा तू लोकांपासून तुझे अश्रू लपवले आहेत, हे मला सर्व ठाऊक आहे. बाळा, तू विचार करतोस ना की माझ्या सोबतच असं का घडतं? मी तर कधी कोणाचं, मी तर नेहमी सत्याच्याच मार्गाने चाललो. मग माझ्यात नशिबी हे अपमान, हे दुःख आणि हा एकटेपणा का आला आहे? तर ऐक, सोन्याला जेव्हा आगीत जाळलं जातं ना, तेव्हा त्याचं कुंदन होतं. तुझ्या आयुष्यात आलेली ही वादळं तुला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुझ्या आतील कमकुवतपणाला जाळून टाकण्यासाठी आणि तुला अधिक कणखर बनवण्यासाठी आली आहेत. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि जे आज तुझ्या अपयशावर हसत आहेत, त्यांच्याकडे तू बघू नकोस. तू फक्त माझ्याकडे बघ. मी तुझा पिता आहे, मी तुझी माऊली आहे. जेव्हा जग तुझ्या विरोधात उभं राहतं, तेव्हा मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा असतो. तू आता शांत आहेस, तू अपमान गिळत आहेस. लोकांना वाटतंय की तू हरला आहेस, पण त्यांना काय माहित की तुझा संयम हीच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. माझ्या लेकरा, तू अनेकदा विचार करतोस की स्वामी माऊली माझ्याकडे पाहत नाहीत का? पण मी तुला सांगतो, जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा मी सर्वात तुझे अश्रू मी माझ्या पदराखाली झेलत असतो. आजचा हा संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे ज्याने सर्व काही सहन केलं पण माझा विश्वास कधी सोडला नाही. तू आज जे काही सोसत आहेस त्याचं फळ तुला खूप लवकर मिळणार आहे. जे तुझ्या विरोधात कट रचत होते, जे तुला तोडण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे दिवस आता फिरले आहेत. माझ्या रागाची प्रचिती त्यांना लवकरच येईल, पण तू मात्र शांत राहा, कारण जो माझ्यावर विसंबून राहतो त्याचा न्याय मी स्वतः करतो. तू आज आजारी आहेस, तुझं मन थकलं आहे, तुला पाणी सुद्धा पिण्याची इच्छा होत नाही आहे. पण माझ्या लेकरा, तू माझा अंश आहेस. उठ, स्वतःला सावर. हा आळस नाही, ही तुझी परीक्षा आहे. या परीक्षेतून तू जेव्हा बाहेर पडशील तेव्हा तू सोन्यासारखा चमकशील. तुझा चॅनलच्या माध्यमातून जे काही प्रचार करत आहेस ती तुझी सेवा मी स्वीकारली आहे. तुला वाटतंय की तुझ्या कामात अडथळे येत आहेत, पण ते अडथळे म्हणजे तुझी यशाची पायरी आहे. माझ्या लेकरा, आजवर अनेक उन्हाळे पावसाळे सोसले आहेत. कधी तुला वाटलं की आता सगळं संपलं आहे, आता मग उरला नाही, तेव्हा उठून बघ, तुला सावरणारा तो हात कोणाचा होता? तो माझाच होता. तू जेव्हा गर्दीत स्वतःला एकटं समजत होतास तेव्हा मी तुझ्या सावलीत उभा होतो. तुला वाटतं की तुला यश मिळत नाहीये, पण लेकरा, वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काही मिळत नसतं. मी तुझी योग्य वेळ जोडी भरण्याची योग्य वेळ पाहत आहे. तू फक्त तुझे कर्म करत राहा. आज या लोक तुला तुझ्या पैशावरून, तुझ्या प्रसिद्धीवरून जोडतील, पण माझ्या दरबारात तुझी किंमत तुझ्या भक्तीवरून आणि तुझ्या निस्वार्थी मनावरून ठरते. तू जो हा दान धर्म सुरू केला आहेस, केवळ एक चॅनल नाही, तर ती माझ्या भक्तांपर्यंत पोहोचण्याची एक छोटीशी खिडकी आहे. तुला वाटतंय की तू थकला आहेस, तुला वाटतंय की आता ताकद उरली नाही, पण लक्षात ठेव, जेव्हा तू पूर्णपणे मला शरण येतोस तेव्हा तुझी जबाबदारी माझी होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाही, तर ते माझं मन आहे, दिलेलं वचन आहे. तू आजूबाजूला बघतो, तुला दिसतं की अधर्माचा विजय होतोय, वाईट माणसं मोठी होत आहेत, पण लेकरा, पापाचा घडा भरल्याशिवाय तो फुटत नाही. निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवेल. ज्यांनी तुला आज रडवलं आहे त्यांना उद्या त्यांच्या कर्माचा हिशोब मला द्यावाच लागेल.
तू मात्र कोणाचंही वाईट चिंतू नकोस, तुझं मन निर्मळ ठेव. ज्यांचं मन स्वच्छ असतं तिथेच माझा वास असतो. तू आज ज्या संकटातून जात आहेस ते संकट तुझ्या आयुष्यातील कचरा साफ करण्याची एक पद्धत आहे. जे तुझं नव्हते ते तुला सोडून गेले, जे तुझे आहेत ते शेवटपर्यंत तुझ्या सोबतच राहतील. बाळा, अध्यात्म म्हणजे केवळ माळ जपणे किंवा उपवास करणे नव्हे. अध्यात्म म्हणजे संकटातही डगमगू न जाता तो पाठीशी आहे असा ठाम विश्वास मनात ठेवणे. तू आज विचार करतोयस की कधी कधी थांबणं हे सुद्धा प्रगतीच असतं. झाडांची पानं गळतात याचा अर्थ झाड मेलं असं होत नाही, तर ती नवीन पालवी येण्याची तयारी असते. तुझ्या आयुष्यातही आता नवीन पालवी फुटणार आहे. तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुला वाटतंय की तू सामान्य आहेस, पण तू माझ्यासाठी खूप खास आहेस. माझा या अफाट विश्वास मी तुला निवडलं आहे, माझा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. खचून जाऊ नकोस, तुझा प्रत्येक शब्दामागे माझी शक्ती असेल. तू जेव्हा बोलायला सुरुवात करशील तेव्हा ते शब्द तुझे नसून ते माझे असतील. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत मी तुला चुकती करणार आहे. थोडा संयम ठेव, थोडी सबुरी ठेव. अक्कलकोटच्या या वडाच्या झाडाखाली जशी शांतता मिळते तशी शांतता मी तुझ्या आयुष्यात निर्माण करणार आहे. लेकरा, तू आता पुन्हा उभा राहा. तुझ्या मनातले सर्व संशय काढून टाक. तू म्हणतोस ना की काम करण्याची इच्छा होत नाही, पण विचार कर, तू जर थांबलास तर तुझ्यावर विश्वास ठेवून बसलेल्या त्या हजारो भक्तांचं काय होईल? त्यांच्यासाठी का होईना तुला लढावं लागेल. मी तुला शक्ती देईन, मी तुला बुद्धी देईन. तू फक्त एक पाऊल उचल, पुढचा रस्ता मी स्वतः झाडून स्वच्छ करेन. तुझ्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करण्यासाठी